टँकर चालक संघटनेची थोड्याच वेळामध्ये घाटकोपर येथे बैठक होणार आहे। पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज ही पुन्हा बैठक होणार आहे। काल केंद्रीय मंत्री CR पाटील आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाही, त्यामुळे वॉटर टँकर असोसिएशनचा संप हा सुरूच आहे। आज पुन्हा एकदा ही बैठक आता होणार आहे। बैठक ही कालची फिसकटल्याने वॉटर टँकर असोसिएशन संपावर ठाम आहे। असोसिएशन विरोधात असलेल्या नियमांवर बैठकीत तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे संप हा सुरूच आहे। पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज पुन्हा बैठक होणार आहे। 15 जून तक रिलीफ दिया है। 15 जून के बाद तो बारिश आएगा तो फिर पूछेगा कोई नहीं। हमको ठोस परिणाम चाहिए, हमको ठोस परिणाम चाहिए। हम भी चाहते हैं कि चालू करे, हम बंद नहीं कर रहे, खुद से बंद करवा रहे, बंद करो बंद करो। तुमने ही बंद करा है, तुम ही बोलो चालू करो, तो कैसे चालू करे? लोग परेशान है। ठोस परिणाम मिलेगा। आशीष शेलार जी ने अच्छा काम किया, अच्छे लेटर डाला, सब कुछ किया, हम उसका धन्यवाद करते हैं। आगे भी चल के हम उनके साथ में कुछ होएगा तो मगर क्या कोई रास्ता तो निकले। या प्रेस में बुलाएंगे तो मालूम पड़ेगा हम 400 लोगों का भाई प्रेस में आया, कोई डिसीजन हुआ है, या फिर राइटिंग में देंगे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम 12 वाजता ही बैठक जी आहे ती घाटकोपरमध्ये या सगळ्या टँकर असोसिएशनची होते। मात्र काय जी बैठक झाली, या बैठकीमध्ये जर पाहिलं तर त्यांना कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलं नाही। फक्त त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही टँकर जो पाणी टँकरनुसार जे पाणी पुरवठा तुम्ही करताय ते सुरू करा। मात्र ज्याबाबत त्यांच्या ज्या मागण्या 3 प्रमुख मागण्या होत्या, त्या 3 प्रमुख मागण्यांवरती कोणतेही ठोस उपाययोजना त्या बैठकीमध्ये करण्यात आली नाही। त्यामुळे या टँकर मालक आणि चालक संघटनेने पुन्हा एकदा आपला जो संप आहे तो सुरूच ठेवण्याचा जो निर्णय तो घेतलाय। आता काल रात्रीच्या बैठकीनंतर नेमकं टँकर चालक आणि मालक हे काय विचार करतात, त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतंय, या सगळ्याची चर्चा जी आहे त्या सगळे टँकर चालक आणि मालक आज 12 वाजता करणार आहेत। आणि आपली पुढची जी रणनीती ती ठरवली जाणार आहे। कारण मुख्यमंत्री आपलं तरी असोसिएशनची संपर्क घालायला लागले। गेल्या 1 महिन्यापासून या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे देखील आधी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, त्यांना भेटत निवेदन देतो। मात्र त्यांच्याकडे वक्तव्य याबाबतच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे कोणीतरी पुढे येऊन या सगळ्या बाबतीत लक्ष घालावं, टँकर चालक मालकांचं ज्या काही समस्या त्या दूर कराव्यात आणि जे केंद्रीय पथकाकडून ज्या केंद्राकडून ज्या प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना आम्हाला मान्य नाहीत, त्यामध्ये काहीतरी सवलत मिळावी या सगळ्या संदर्भात आज चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे 12 वाजताची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे। टँकर असोसिएशन नेमकं आता पुढचं काय विचार करते या सगळ्या बैठकीवर अवलंबून आहे। जी नक्कीच उमेश, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।